2 सातारा संस्थांचे पण जी आर काढालेत. फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट आऊंचं संस्थांचं आहे. 1 महिन्यात सगळं करून देतात. त्याची विखे साहेबांनी आणि बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. आणि राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजेचं आपलं भांडण होणार बरं का. मावळेत नाही, मावळ्यांना भांडायचं, कोणी भांडायचं मग? अरे त्यांना बाबाराजे म्हणतात राव, लय आमचं जुनं, आपण तुम्हाला दादू म्हणतात, दादू. हे असं असतं, ते लाडाचं नाव असतं. छत्रपतींना शिवबा लाडाचं नाव असतं. मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब आहे. राजेसाहेब चुकत नाही ना काही? असं असेल तर, नाही तर मग मला शिवेंद्रराजे साहेब म्हणाला. कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या, की बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबाराजे साहेब म्हणते. मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला, दुसरं काय. ती पण गॅजेटची 1 महिना राजे साहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे. ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. राहायला केसेसचा विषय, केसेस मागे घ्यायला लागलेत. त्याचा पण जी आरच काढायले ना, त्याचा पण जी आर काढायलेत. हा, पहिल्यांदा लेखी देत होते आपल्याला, ते आता जी आर काढायलेत. प्रत्येकाचा जी आर काढा, एक एक. हा, सगळ्याचा जी आर जमन ना, जमन ना. मला वाटतं हे 2 गॅजेटेरचे वेगळे गाव राजे साहेब. हा, नाही नाही, गॅजेटेरचे काय करा, वेगळे वेगळे. त्याला काय प्रोसिजर किती लागणार? खालच्या याचा एक काढा, पण सोपं आहे ना विखे साहेब. जाऊ द्या ना, जाऊ द्या ना राजे विखे साहेब, आपलं सोपं सोपं घुसू आपण. कशाला अडचण आहे? तुम्हाला नको, आम्हाला नको. दोन्ही गॅजेटियरचे वेगळा वेगळा जी आर काढा. 2 ते 2 जी आर घ्या. सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटियरचा वेगळा. आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक, म्हणजे 3 एकूण जी आर काढा. ताण नको, तुम्हाला पण नको, आम्हाला पण नको. बार बार समाज फसला ना तुमच्याच अंगावर येतोय, आमच्या नाही. 58 लाख नोंदी झालं.